नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह सातबारा म्हणजे काय आणि त्यात झालेले नवीन बदल काय आहेत हे जाणून घेणार आहोत। तसेच हा सातबारा मिळवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत सविस्तरपणे पाहणार आहोत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला अशा नवीन सरकारी सुविधांची माहिती सर्वात आधी मिळेल। महाराष्ट्र सरकारने सातबारा उतारा डिजिटल स्वरूपात अपडेट केला आहे, ज्याचा शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। सुरुवातीला लाईव्ह सातबारा म्हणजे काय हे जाणून घेऊया। मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण बँक खात्याचं स्टेटमेंट ऑनलाईन पाहू शकतो, त्याचप्रमाणे आता जमिनीचा सातबारा उताराही रिअल टाइम अपडेटमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे आणि यालाच लाईव्ह सातबारा म्हणतात। या लाईव्ह सातबारामुळे जमिनीशी संबंधित व्यवहार अधिक पारदर्शक आणि सोपे होणार आहेत। पूर्वी सातबारा उतार्यातील बदल तलाठी कार्यालयात जाऊन करावे लागत होते आणि त्याला खूप वेळ लागत होता, पण आता ऑनलाईन अपडेटमुळे ही प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे। यामध्ये कोणत्याही पक्षाला पैसे द्यावे लागणार नाहीत। आता आपण लाईव्ह सातबारातील महत्त्वाचे बदल पाहूया। 1. रिअल टाइम अपडेट। मालकी हक्क, पीक पद्धती, जमीन खरेदी विक्री इत्यादी सातबारातील माहिती आता एका क्लिकवर त्वरित अपडेट केली जाईल। 2. डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा। आता सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध होणार आहे, त्यामुळे हा उतारा कायदेशीरदृष्ट्या वैध असेल। 3. ऑनलाईन उपलब्धता। सातबारा महाभूलेख पोर्टल किंवा भूलेख मोबाईल ॲपवरून कधीही डाउनलोड करता येतो। यामध्ये वेळ आणि दिवसाचे बंधन नाही। कार्यालयीन सुट्टीच्या दिवशीही हा सातबारा ऑनलाईन काढता येतो। 4. QR कोड प्रणाली। प्रत्येक लाईव्ह सातबारावर QR कोड असेल, त्यामुळे बनावट सातबारा काढणे अशक्य होईल आणि फसवणूक टाळता येईल। 5. बँका आणि न्यायालयांमध्ये वैधता। बँकांमध्ये कर्ज मिळवण्यासाठी किंवा न्यायालयात पुरावा म्हणून लाईव्ह सातबारा स्वीकारला जाईल, त्यामुळे आपण हा सातबारा कधीही काढू शकतो आणि एका क्लिकवर कायदेशीर प्रक्रियेत सादर करू शकतो। 6. वारस नोंदणी ऑनलाईन। आता तुम्ही वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, त्यामुळे जमीन वाटपामध्ये कोणताही विलंब होणार नाही। 7. बदलांचे ऑनलाईन ट्रॅकिंग। जमीन खरेदी विक्री व्यवहारातील बदल आता ऑनलाईन ट्रॅक करता येतात, त्यामुळे भ्रष्टाचार आणि दलाली कमी होईल। आता आपण लाईव्ह सातबारा कसा मिळवायचा हे पाहूया। याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। हा सातबारा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रक्रियेद्वारे मिळवता येतो। ऑनलाईन प्रक्रिया। सर्वप्रथम तुम्हाला महाभूलेखच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल। अधिकृत वेबसाईट mahabhulegh.maharashtra.gov.in ची लिंक आहे। अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर सातबारा पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर तेथे विचारलेली माहिती भरा, जसे की तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि गट क्रमांक निवडा। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल। हे केल्यानंतर तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा डाउनलोड करू शकता। हा सातबारा आता अनेक सरकारी कामांसाठी उपयुक्त ठरेल। आता आपण ऑफलाईन प्रक्रिया पाहूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल। अर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावा लागेल। अर्जाची छाननी झाल्यानंतर तुम्हाला कार्यालयातून लाईव्ह सातबाराची प्रत दिली जाईल। या नवीन बदलांचे फायदे काय आहेत ते पाहूया। यामुळे शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळेल। शेतकऱ्यांकडून होणारा फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा धोका कमी होईल। तसेच बँकांकडून कर्ज मिळवणे आता सोपे होईल। संपूर्ण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि नोंदणीमुळे पारदर्शकता वाढेल। यामुळे वेळेचीही बचत होईल। हा लाईव्ह सातबारा न्यायालयात किंवा सरकारी व्यवहारात वैध असेल, हा यातील सर्वात उपयुक्त निर्णय आहे। आता आपण नागरिकांच्या मनात या नवीन बदलांवर असलेले प्रश्न आणि उत्तरे पाहूया। प्रश्न: माझ्या सातबारावर अजूनही जुनी माहिती दिसत आहे, मी काय करावे? उत्तर: लाईव्ह सातबारा प्रणाली हळूहळू अपडेट होत आहे। तुमच्या तालुक्यातील तलाठी किंवा महाभूलेख कार्यालयाशी संपर्क साधा। प्रश्न: मी जुना आणि लाईव्ह सातबारा दोन्ही वापरू शकतो का? उत्तर: होय, पण सरकारी कामांसाठी लाईव्ह सातबारा अधिक वैध मानला जाईल। प्रश्न: लाईव्ह सातबारा मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? उत्तर: आधार कार्ड, जमिनीचे मालकी हक्क, खरेदी विक्री करार आणि आवश्यक असल्यास वारस नोंदणी कागदपत्रे। तुमच्याकडेही असे काही प्रश्न असल्यास तुम्ही ते व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता। आम्ही तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरे देऊ। या सर्व बदलांचा निष्कर्ष काय आहे? मित्रांनो, लाईव्ह सातबारा प्रणालीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी जमीन व्यवहार सोपे आणि पारदर्शक केले आहेत। सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही। तुम्हाला पारंपरिक जुन्या सातबारावर अवलंबून राहायचे नसेल तर लगेच नवीन लाईव्ह सातबारासाठी अर्ज करा आणि या डिजिटल सुविधेचा लाभ घ्या। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। मी या व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तुमचे हे चॅनल सरकारबद्दल उपयुक्त माहिती देणारे महत्त्वाचे चॅनल आहे, त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा। धन्यवाद।